सुरुवात ह्या शब्दाचा अर्थ आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचा आहे. मी 4 वर्षापूर्वी फक्त विचार करायचो की आपल्याला काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर आपण यशापर्यंत पोहोचणार नाही. स्वप्न प्रत्येकजण बघत असतो, पण त्या स्वप्नापर्यंत पोहोचायला सुरुवात कोणालाच करायला नको आहे. आपलं ध्येय तेव्हाच पूर्ण होतं जेव्हा त्याची खरी सुरुवात केली जाते. माझा एक मित्र आहे, तो मला बऱ्याच वेळा बोलत होता की मला पण तुझ्यासारखे व्हिडिओ करायचे आहेत, मला पण तुझ्यासारखं ब्लॉग चालू करायचे आहेत, पण त्याच्यासाठी सुरुवात करायला नको आहे. कारण तो सांगत असतो, त्याचं कारण देत असतो, जेव्हा माझ्याकडे चांगला फोन किंवा कॅमेरा येईल तोपर्यंत मी चालू करणार नाही. असंच तुमच्या पण बाबतीत आहे. जोपर्यंत तुम्ही सुरुवात करत नाही तोपर्यंत स्वतःला ओळखू शकणार नाही. सुरुवात ही यशाचा पाया असते, कारण कोणताही प्रवास कितीही मोठा असो तो सुरू होताच त्याची दिशा ठरते. जर सुरुवातच गोंधळात, घाईत किंवा चुकीच्या विचारांनी झाली तर ध्येयाकडे जाणारा रस्ता अडथळ्यांनी भरलेला असतो. सुरुवात करताना सर्वात आधी गरज असते ते म्हणजे ध्येय स्पष्ट असणं. स्पष्ट ध्येय ठरवतं की पुढचं नियोजन सोपं असतं. सुरुवात आत्मविश्वासाने झाली पाहिजे. मी करू शकतो, मी करून दाखवणार, हा दृष्टिकोन पाहिजे. सुरुवातीच्या टप्प्यावर अपयश येऊ शकतं, टीका होऊ शकतात, पण हेच क्षण तुम्हाला पुढे नेण्यासाठी गरजेचे असतात. तुमच्या स्वप्नांची सुरुवात कुठे आणि कशी होते यावर त्याचं यश अवलंबून असतं. त्यामुळे थांबू नका, विचार करत राहू नका, आजच सुरू करा. बाकी आयुष्य आहे, चालायचंच.